जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर बघा मस्त अशी संध्याकाळचे 5 वाजले इथं आणि आता तुम्हाला माहितीच आहे थंडीचे दिवस खूप आहे, त्यामुळे आता खूपच थंडी आहे। तर थंडीचे दिवस म्हणल्यावर छोट्या बाळांना पण थंडीपासून थोडंसं म्हणजे हेच करावं लागतं। त्यासाठी बघा मी आता शिवबाळाला आपल्या झोपी लावलेलं आहे आणि छोटं बाळ खेळतंय। तर म्हणलं चला दोघं पण आता म्हणजे ते दोघांनाच थोडंसं म्हणजे घ्यावं लागतं, कारण ते अजून छोटे आहेत म्हणून। आणि मम्मी आणि कविता गेले तर गवत आणायला, आपल्या वासरांना गवत आणावं लागतं समजा, म्हणजे दिवसभर तर 2 वासरं घरीच राहतात आणि 2 गाय का मोठ्या त्या वावरात बांधलेल्या राहत्या। तर काय काय झालं शंभू? तर माझं चाललेलं होतं बघा स्वयंपाकाचं नियोजन, कारण संध्याकाळी पण म्हणजे ऐन टायमावर काय करावं काही समजत नाही, त्यामुळं म्हणलं चला आज काहीतरी वेगळे असे मस्त रेसिपी बनवूया। तर बघा माझं चाललेलं होतं, मी ना आत्ताच ज्या आपल्या मस्त अशा वल्ल्या वालाच्या शेंगा होत्या त्या निसून घेतल्या आहेत, आता तेच निश्चित होते। आणि इकडं चाललेले बघा आपल्या आराचं होमवर्क। आरा किती बाकी? आज काय दिले? रायमिंग वर्ड्स दिले आज। घे करू ना कंप्लीट। जेवण केलं ना तू? तर इकडं सोनपापडी आणि शंभू बघा इकडं ट्रॅक्टरवर खेळून राहिले, खाली या चला। ट्रॅक्टर चालू केलं, इकडे या खाली या, पप्पा ते नाही इथं चला। तर बघा संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे आता कसं दिवस लवकरच माळवतो। तर 5-6 होऊ राहिले आता, आणि इकडं आपले जनावर पण मस्त कुट्टी खाऊ राहिले। आणि आजच आपलं रान म्हणजे रोट्या मारलेला होता कालच तिकडं, जे कांद्याचं रान आपल्याला तयार करायचं होतं। तर तिथं आता आज सारे पाडून आणि आरुष पप्पा ते दुपारून गेले तर रान बांधायला। इकडं गवत पण आपण एक गठूड आणून टाकलेलं आहे आणि कविता ते अजून घेऊन येऊ राहिले बाकीच्या। तर बघा मस्त आज शेंगा बनवूया आपण, आणि मी रेसिपी तर तुम्हाला आता आम्ही म्हणजे कविता आल्याच्यानंतर स्वयंपाकाला लागूच। तर म्हणलं कसं थोडंसं नियोजन करून ठेवा अगोदर। तर चला आता मी वाला शेंगा मस्त निसून घेतल्या आणि आता थोडंसं पीठ मळून घेते। कसं कोरड्या भाजीसोबत म्हणजे कोरडी भाजी जर असली ना तर चपात्या खायला म्हणजे चपाती त्यासोबत एकदम भारी लागते। आणि बाजरीच्या भाकरीचं कसं आहे, बाजरी भाकरीला कोणती बी समजा आपण जी रशाची भाजी करतो त्यासोबत बाजरी भाकरी एकच नंबर लागते। तर आम्ही आज सकाळीच बाजरीची भाकरी केल्या होत्या एक टाईम, मग म्हणलं आता चला पोळ्याच करून घ्यावं। तर थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आता पीठ मळून घेणार आहे मी। चिवटला का? बरं। तर बघा सोनपापडी आणि आपलं शंभू मस्त दूध चहा पिऊ राहिले, आणि आपला शिवबाळ पण उठलेला आहे। शिवदादा उठला का माझा शिवदादा? चला चला मम्मीने ते आले बरं का आता। बघा मम्मी आणि कविता पण आले आत्ताच वावरातून। तर मी सगळ्यांना चहा बनवलेला आहे, तर काका दूध घेत राहते त्याच्यामुळे मी त्यांना दूध बनवलं आणि मम्मी त्यांना सगळ्यांना चहा द्यायचा आहे मला बाहेर। तर बघा दुधाचा चहा पण केलेला आहे कविताला आणि मला। तर कविता पण आली आत्ताच, शिव उठलेला आहे। अरे अरे शिव रडत राहिलं बरं का। लाईट गेली का? तुम्ही उशीर केला? हा का, त्याच्यामुळेच उशीर झाला। पाय ना शंभू दादा आता चहा दूध प्याला। आता आपण मस्त वालाच्या शेंगा बनवू। हा ना मग चहा घे एकदा। भाजी करायची वालाच्या शेंगा। हा ना। तर बघा या चहा घ्यायला कविता आणि मी चहा घेऊन राहिलो आता, आणि त्यानंतर आम्हाला करायचा आहे स्वयंपाक। बघा मस्त असं आता स्वयंपाकाला लागलेलं आहे आणि चुलीवर बनवून राहिलो, कारण थंडी पण होती। म्हणलं चला मस्त चुलीवर स्वयंपाक बनवू आज। आणि कविता चाललेलं आहे बघा तिकडं खोबरं कापून घ्यायचं, आणि चूल पेटवली तर कढई पण तापलेली आहे। मी थोडेसे शेंगदाणे ना भाजून घेणार आहे, आणि खोबऱ्याचे एकदम बारीकच काप केले कविता, तळून घ्यायची। लसूण सोडून घे, लसूण सोडून घे, मी तो पण शेंगदाणे भाजूच तर ना कोथिंबीर बारीक करून घे।
शेंगदाणे भाजले असं पहा बरं. हा नाही ना अजून तशी भाजी तवर ये धुवून घेते ना शेंगा. हा शेंगा धुवून घ्या. मी पण लसूण ते पण सोडून घेतलं. अरे चमचा आण कमी मानमधून चमचा का 4-5 मिरची टाकून घेते. हा 4-5 मिरची टाकून शेंगदाणे बी भाजत आले आता. काही तर लसूण झालं सोनू. आणि आता खोबरं ते तळून घ्या. हा खोबरं घेतलं म्हणजे मग तर बघा थोडं तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि आपल्याला खोबरं आहे का ते टाकून घ्यायचं त्याच्यात. आणि खोबरं थोडंसं लाल होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे. कारण खोबरं भाजायला टाईम लागतो ना ग मग. थोडंसं भाजून घेतलं आपण आणि त्याच्यानंतर त्याच्यात लसूण आणि मिरच्या टाकणार मी. मिरची दमन बरं का. हा ना नाही ना मी करून घेते. पण मग असं जर तळून घेतलं ना तर एकदम भारी म्हणजे टेस्ट अलगच लागत ही. तर हे सगळं आपल्याला जे वाटण आपण काढून घेतलेलं आहे बघा खोबरं लसूण आणि मिरची तर हे चांगलं पाट्यावर वाटून घ्यायचं आहे बारीक. आणि हे जे शेंगदाणे का ते पण बारीक करून घ्यायचे. तर मी त्याचे टरकल काढून घेते. बघा मसाला पण वाटून आणलेला आहे आणि आता आपल्याला लगेच वाले शेंगा शिजायला टाकायचे आहे. थोडंसं अगोदरचं तेल होतं त्याच्यातच मी थोडं तेल टाकलेलं आहे. आणि आपल्याला सुरुवातीला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे. आणि मी थोडासा मसाला काढून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे. तर हा जो मसाला आहे अगोदरचा आपण वाटून घेतलेला तो आपल्याला याच्यात चांगला परतून द्यायचा. आपण खोबरं आणि लसणाचं वाटण अगोदर घालून घेतलेले आणि थोडीशी मिरची होती आणि शेंगदाणे बाजूला काढलेले कारण हे चांगलं परतल्यानंतर आपल्याला शेंगदाणे परतून घ्यायचे. त्याच्यात शेंगदाण्याचा जो कूट येतो हा ना मग पाटा धुवून घेतलेला आहे ना. ह्या प्लेट मध्ये टाकून द्या म्हणजे सगळा मसाला आहे ना परतलेला. आणि हे चांगलं आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं. हे सगळे जे मसाले घेतलेले एका वाटीमध्ये तर ते मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. थोडीशी हळद टाकते. तर बघा आपला जो मसाला आहे तर तो थोडासा म्हणजे हे झाला परतला. त्याच्यानंतर आपल्याला जो शेंगदाण्याचा कूट आहे ना तो पण टाकून घ्यायचा म्हणजे मग तो पण चांगला परतल्या जाईल. हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता. बघा आपण जो मसाला आपण परतला होता ते एक साईडला काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला कांदा लसूण मसाला ते टाकून आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकते. तर तो मसाला परतला थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. हा तर बघा आता आपण मीठ टाकून घेणार त्याच्यामध्ये. सगळं तर सगळा मसाला पण परतला मीठ टाकून घेतलं आणि ज्या आपल्या शेंगा होत्या तर ते चांगले धुवून पण घेतलेले आहे बघा. वाल्या शेंगामध्ये दाणे भरपूर बरं का. भारी लागत ते दाणे. हा काय झालं शंभू.
तर शेंगा पण टाकून घेतल्या आणि सगळ्या मसाल्यामध्ये शेंगा आपल्याला चांगल्या अशा परतून घ्यायच्या, कारण मग पूर्ण याला मसाला लागला जातो. तर शेंगा परतल्या चांगल्या आणि मी आता याच्यात शिजायसाठी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. शेंगा शिजायपुरतं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. कवळं आहे ना ते, जास्त काही म्हणजे हे नाही. जास्त ते वेळ लागणार तर आता सगळा मसाला टाकून आणि शेंगा टाकून दिलेला आहे. थोडंसं पाणी टाकून आपण झाकण ठेवलं आता, मग शेंगा चांगल्या शिजतील. तुमच्या भाजी करायच्या आधी बी बघा आपल्या वाल्या शेंगा एकदम मस्तपैकी रेडी झालेल्या आहे. तर थोड्याशा कोरड्या बनवलेल्या आहे आपण आणि आता याच्यासोबत लगेच चपात्या करून घ्यायच्या आहे. तर पीठ पण मळून घेतलेलं आहे आणि आता लगेच लागणार चपात्याला. चला आता वाले शेंगा पण झालेले आहे आणि लागलेले आहेत चपात्याला. तर चपात्या करून घेतले नंतर कसं गरम गरम चपात्या आणि भाजी, तर जेवण करायला बसता येतं. आता लगेच चपात्या करून घेणार बघा. कस काय बहुमा